पालकमंत्री उदयजी सामंत आमदार भरत शेठ गोगावले यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। आमदार भरत शेठ गोगावले त्यांचं इथं स्वागत करतायत आणि त्यानंतर ते सभेला संबोधित करतील। आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार, सर्वसामान्यांचे उमेदवार आणि हॅट्रिक होऊन सुद्धा जमिनीवर असलेले उमेदवार आपले भरत शेठ गोगावले, प्रवीणजी दरेकर साहेब, मुस्ताकबाई, अनिकेतजी तटकरे, भाजपाचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय हा अर्ज भरण्यासाठी आलेले अतिथी आणि हजारोंच्या संख्येनं माननीय भरत शेठ गोगावले यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले सर्व महाडवासीय बंधू आणि भगिनींनो, कालची झालेली सभा आणि आजची झालेली सभा बघितल्यानंतर अब की बार 1 लाख पार हे निश्चित झालेलं आहे। भरत शेठ गोगावलेंचा विजय देखील निश्चित झालेला आहे। काल काही मंडळी अर्ज भरण्यासाठी इथं आले होती महाविकास आघाडीचा। भरत शेठवर टीका करत असताना त्यांनी माझ्यावर देखील टीका केली, सरकारवर देखील टीका केली। जाऊ दे, त्यांनी टीका केली म्हणून माझं जरा थोडं फक्त ऐकून घ्या। काल त्यांनी आपल्याला असं सांगितलं की भरत शेठ गोगावलेंना विधानसभेमध्ये पाठवण्यापासून रोखायचं आहे, पण मला आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून भरत शेठ पुन्हा एकदा चौकार मारणार आहेत हे आपण सगळ्यांनी मिळून निश्चित केलेलं आहे। पूर्वीचे उद्योगमंत्री देखील इथं आले होते। अरे परत नाही, आता कायमच भरत शेठ। परत म्हणजे दोनदा झालं। परत कायमच भरत शेठ। जोपर्यंत भरत शेठला वाटतं की मला आमदार व्हायचं आहे तोपर्यंत भरत शेठ। अरे कायमच भरत शेठ म्हटल्यानंतर अगली बार कुठं आला आता? नाही, ते नंतर दोघं ठरवतील, तुम्ही ते ठरवू नका। तर काल राज्याचे माजी उद्योगमंत्री देखील इथं आले होते आणि त्या उद्योगमंत्र्यांनी उद्योग आले नाहीत अशा पद्धतीची टीका केली आणि उद्योग विभागामध्ये हुकुमशाही चालते अशी टीका केली। मला एकच प्रश्न त्यांना विचारायचा आहे की आज भरत शेठ शिवसेनेमध्ये काम करतात, विकास शेठ गोगावले देखील शिवसेनेमध्येच काम करतात, परंतु जर मी हुकुमशाही केली असती तर तुम्ही उद्योगमंत्री होता, तुम्ही उद्योगमंत्री असताना जे उद्योग केलेत ते झाकण्यासाठी तुमच्या मुलाला धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये का पाठवलं हा प्रश्न तुम्ही त्यांना सगळ्यांना विचारला पाहिजे। त्याच्यामुळे उद्योग विभागामध्ये खरी कोणी हुकुमशाही केली, खरं कोणी त्या उद्योग विभागाला लुटलं हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे। त्याच्यामुळे तुमच्या दिव्याखाली अंधार किती आहे बघा। स्वतःच्या काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये। देसाई साहेबांना एवढंच मला आवाहन करायचं आहे, तुमच्या वयाचं मी भान ठेवतो, तुम्ही उद्योगमंत्री होता याचा सन्मान ठेवतो, पण तुम्ही त्या उद्योग विभागामध्ये काय काय केलंय हे सांगण्याची वेळ मला महाराष्ट्रामध्ये आणू नका, एवढीच माझी तुम्हाला सूचना आहे। कारण तुमचं पोरग आमच्या बरोबर काम करतंय, इथं भरत शेठ आणि विकास शेठ दुसऱ्या 2 पक्षामध्ये काम करत नाहीत। हो, तुमची निष्ठा काय? तुम्ही उद्योगमंत्री म्हणून काम केलं, तुम्ही उद्धवजींना सांगतायत तुम्ही त्यांचे निष्ठावान आहात, पण तुमचे चिरंजीव सांगतायत की मी एकनाथ शिंदे साहेबांचा निष्ठावान आहे, पहिलं घरामध्ये एकत्र या आणि मग संघटनेसाठी मतं मागा, हे देखील मला इथे त्यांना सांगायचं आहे। आणि म्हणून जे काय मी भरत शेठना बघतो, भरत शेठना ओळखतो, आता कुणीतरी इथं सांगितलं की मी भरत शेठना आशीर्वाद द्यायला आलेलो आहे, मी प्रामाणिकपणाने सांगतो की मी भरत शेठला आशीर्वाद द्यायला आलेलो नाही, तर भरत शेठना सहकार्य करायला आलोय। त्यांच्या आशीर्वादामुळे उदय सामंत या जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकला, हे देखील मला इथं सांगितलं पाहिजे। आणि म्हणून ज्या व्यक्तीनं स्वतःचं पद बाजूला ठेवून स्वतःचा नेता मोठा झाला पाहिजे ही भूमिका मांडली, त्या भरत शेठ गोगावलेंना
1,00,000 मताच्या मताधिक्यानं आपण निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आज मी महाडमध्ये आलोय. आताच भरत शेटनी माझ्याकडे एक पुस्तक दिलं, ते अहवालाचं पुस्तक दिलं. त्या पुस्तकाचं वजनच एवढं आहे की पुस्तकच उचललं जात नाही. त्या पुस्तकातला निधी जर बघितला तर 288 मतदारसंघामधले भरत शेट एकमेव असे आमदार आहेत की त्यांनी आमच्या सगळ्यांपेक्षा निधी आपल्या सगळ्या जनतेसाठी आणलाय. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे. आज तुम्ही प्रत्येकानं लिहिलंय की मी भरत शेट गोगावले आहे. तुम्ही तर भरत शेट गोगावले आहातच, पण तुम्हीच भरत शेट गोगावले म्हणून उमेदवार आहात असं समजून आजपासून वाड्या वस्त्यांवर कामाला लागलं पाहिजे. आणि काल जे कोण आले होते त्यांचे मनसुबे आपण धुळीला मिळवले पाहिजे. काय राजकारणामध्ये टीका होते, मला असं वाटतं की भरत शेठ तुमचा धसका त्यांनी एवढा घेतलेला आहे की जसे संताजी धनाजी मुघलांना दिसायचे तसे एकनाथ शिंदे नंतर भरत शेठ गोगावलेच त्यांना दिसतात. पण भरत शेठचं मला इथं मनापासून कौतुक केलं पाहिजे की भरत शेठ सारखा माणूस राजकारणामध्ये होणे नाही. भरत शेठ सारखा माणुसकी असलेला, भावना असलेला माणूस हा तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेला आहे. आज हॅट्रिक झालेली आहे. आपल्याला चौकार देखील मारायचा आहे आणि चौकार असा मारा की भविष्यामध्ये भरत शेठ गोगावलेंच्या विरोधामध्ये फॉर्म कोणी भरणार नाही, ते धाडस कोण करणार नाही, अशा पद्धतीनं चौकार मारा. आपल्या माणसाला आपण सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे. आज भरत शेठ आमदार म्हणून जरी काम करत असले तर मी त्यांना जवळून ओळखतो. रात्री 12-12, 1-1 वाजता मुंबईवरनं महाडमध्ये प्रवास करत मला सकाळी लोकांना 6 वाजता भेटायचं आहे, त्यांच्या अडीअडचणीवर मात करायची आहेत. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, भाजपाचे असतील, या सगळ्या सहकाऱ्यांना मला मदत करायची आहे अशी भावना ठेवणारा 288 मतदारसंघामधला दिलदार आमदार जर कोण असेल तर तो आमचा भरत शेठ आहे. हे देखील मला अभिमानाने इथं सांगायचं आहे. भरत शेठ, मी येताना फटाक्याची दुकानं बघितली. त्यांना सांगितलं की दिवाळीची विक्री झाल्यानंतर स्टॉल बंद करू नका, 23 तारखेपर्यंत फटाके असेच ठेवा. ते सगळे फटाके आम्ही वाजवणार आहोत भरत शेठसाठी, त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. काही लोकांनी सांगितले की त्यांनी देखील फटाके घेतलेले आहेत. त्यांना देखील आवाहन करतो, तुमचे फटाके देखील पालकमंत्री म्हणून उदय सामंत 23 तारखेला खरेदी करेल आणि तुमच्याच खाली लावेल. हा देखील शब्द माझा आहे. एखाद्या माणसाला त्रास द्यायचा, एखाद्या माणसाची बदनामी करायची म्हणजे किती बदनामी करायची. मगाशी प्रवीणजी इथे बोलले की प्रकृती बरी नसताना देखील हा माणूस तुमच्यासाठी झटतो. प्रकृती बरं नसताना देखील पुणे, मुंबई तुमच्या मतदारसंघामध्ये फिरतो. या वारीच्या वेळी मी भरत शेठना एक प्रश्न विचारला होता, त्यांना विचारा, ते साक्षीदार आहेत. भरत शेठ, तुम्ही वारीला का चालले? भरत शेठने जे मला उत्तर दिलं ते महत्वाचं आहे की ज्या ज्या वेळी मी वारीला जाऊन काही मागितलं ते माझ्या महाडवासियांसाठी मागितलं आणि महाडवासीय मला आशीर्वाद देतात, म्हणूनच मी आमदार आहे. ही सांगणारी नम्रता ही भरत शेठ गोगावलेंमध्ये आहे. माणूस कठोर दिसतो, माणूस राखड दिसतो, पण त्याचं जर मन बघितलं तर तसं मन आणि हृदय कुठचंही कोणाचं असू शकत नाही. आणि म्हणून असा माणूस आपल्याला जपायचा आहे आणि जपताना समोरच्यांना दाखवायचं आहे. तुमचं डिपॉझिट देखील आम्ही शिल्लक ठेवणार नाही, ही भूमिका घेऊन आजपासून आपल्याला कामाला लागलं पाहिजे. आणि भरत शेठ, तुम्ही भाग्यवान आहात. तटकरे साहेब देखील या मेळाव्यासाठी उपस्थित होते. प्रवीण दरेकर साहेब देखील आहेत. तटकरे साहेब म्हणजे अजितदादा उपस्थित आहेत, प्रवीण दरेकर साहेब उपस्थित आहेत, म्हणजे देवेंद्रजी फडणवीस उपस्थित आहेत आणि स्वतः भरत शेठ आहेत म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत. त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज भरलाय. हा संकेत अतिशय भाग्याचा आणि चांगला आहे. आज मला अजून एक आपल्याला विनंती करायची आहे. विशेषतः महिला भगिनी फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. महिला भगिनींना एकच आठवण करून देतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, देवेंद्रजींनी जाहीर केली, अजितदादांनी जाहीर केली, त्यावेळी बंद पाडणारे कोण होते, बंद पाडावी कोणाची भूमिका होती, तर त्या उबाठावाल्यांची होती, काँग्रेसवाल्यांची होती. हा विचार देखील माझ्या महिला भगिनींनी केला पाहिजे. आज महिला भगिनींना आम्ही मदत करत नाही, पण जे महिला भगिनी आमच्या घराची संस्कृती सांभाळतात,
या महाराष्ट्राची संस्कृती सांभाळतात. आपल्या प्रकृतीला काही झालं तरी चालेल, आपलं आरोग्य बिघडलं तरी चालेल, पण माझा नवरा चांगला असला पाहिजे, माझी मुलं चांगली असली पाहिजेत, माझा सासू सासरे चांगले असले पाहिजेत, या भावनेतनं प्रकृतीकडे दुर्लक्ष करून माझी ही महाराष्ट्रातली महिला भगिनी स्वतःचं कुटुंब चालवते. आणि म्हणून मदत नाही तर तुम्हाला दर महिन्याला शासनानं बक्षीस दिलेलं आहे, आणि ते बक्षीस बंद करण्याचं काम जर कोण करणार असतील तर ते महाविकास आघाडीवाले करणार आहेत. आणि म्हणून यांना आता धडा शिकवण्याची गरज आहे. नागपूरच्या एका आमदारानं सांगितलं, 15 दिवसापूर्वी नागपूरच्या एका आमदारानं सांगितलं की यदा कदाचित जर आमचं सरकार आलं, सरकार तर यांचं येणारच नाही. मला असं वाटतं की यांची परिस्थिती अशी होणार आहे की न घर का न घाट का, ना यांच्याबरोबर उभाटा राहणार, ना यांच्याबरोबर काँग्रेस राहणार. आणि ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावाले जे आहेत ते त्यांचं काही वेगळंच चालू आहे. पण मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या पीएनं माझ्या महिला भगिनींच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये आवाज उठवला, ही योजना बंद झाली पाहिजे. पण ही योजना बंद झाली नाही. मी आपल्याला शब्द देतो, अनेक वेळा आचारसंहिता लागायच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, आमचं सरकार तर तुमच्या आशीर्वादाने येणारच आहे, पण 1500 रुपयाचे 1000 रुपये होणार नाहीत, झाले तर 2000 रुपये होतील, 2500 रुपये होतील. हा आम्ही तुम्हाला दिलेला बक्षिसाचा वाटा आहे. तरुणांना देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे, बुजुर्गांना देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि या रॅलीची खासियत अशी आहे, कालची रॅली देखील मी टीव्हीवर बघत होतो, एक 2-4 हजार लोक होती, पण ही 20-22 हजार लोक बघितल्यानंतर अनेकांच्या पायाखालची आता वाळू सरकणार आहे. पण या रॅलीचं वैशिष्ट्य काय, या रॅलीमध्ये मी आता एका आजोबांना भेटलो परतशेड येताना, त्यांचं वय 84 होतं. त्या आजोबांना मी विचारलं की तुम्ही कुठे निघाले, ते म्हणाले मी भरत गोगावले आहे. नंतर माझा एक तरुण सहकारी मला भेटला, त्यानं माझ्यावर आता फोटो काढला, म्हणजे तुम्ही कुठे निघाले, मी म्हणाले भरत शेठ गोगावलेंचा फॉर्म भरायला निघालोय, मी भरत शेठ गोगावले आहे. त्याच्यामुळं 25 वर्षाचा युवक देखील तुमच्या सोबत आहे, माझ्या महिला भगिनी देखील तुमच्या सोबत आहेत, आणि 84 वर्षाचे बुजुर्ग देखील तुमच्या सोबत आहेत. समोरच्याचं डिपॉझिट गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं भरत शेठ गोगावलेंना विजयासाठी आजच अभिनंदन करतो. आणि आज ही सभा अर्ज भरण्याची सभा नाही, तर निवडून आल्यानंतरची विजयाची सभा आहे, असं या ठिकाणी मत माझं व्यक्त करतो. धनुष्यासमोरचं बटन दाबून भरत शेठ गोगावलेला विक्रमी मतानं आपण विधानसभेमध्ये पाठवावं. आणि ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आज मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आलोय, पण 35 दिवसानंतर माझे सहकारी, माझे मित्र या जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले असतील, एवढी ताकद आम्ही महायुती म्हणून त्यांच्या मागे उभी करू, एवढाच शब्द देतो. धनुष्यबाणासमोरचं बटन जोरदार दाबावं. 5 वर्षाचा असा शॉक महाविकास आघाडीला लागला पाहिजे की पुढच्या 5 वर्षानंतर भरत शेठ शॉक देतात म्हणून फॉर्म देखील भरला गेला नाही पाहिजे. एवढी दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी, एवढीच विनंती करतो. हजारोंच्या संख्येनं आपण जमून कालच्या सभेला मातीमोल केलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.